जो ब्लैक मनी है जो इलेक्शन में आता है उस पर भी रोक लगेगी। वन नेशन वन इलेक्शन ही तर अत्यंत खूप प्रभावीपणे राबवल्या जायला पाहिजे। ते ट्राय करायला काय हरकत नाही। हे झालं तर फारच चांगलं होईल। सांगा वन नेशन वन इलेक्शन हे आपल्या देशात शक्य आहे? आपल्या देशाच्या लोकसंख्येचा जी व्याप्ती पाहता आणि त्याचा आढावा पाहता हे थोडंसं कुठेतरी कठीण वाटतंय, परंतु एक प्रकारे पाहिलं तर ते आपल्या लोकशाहीसाठी चांगलंच आहे। नहीं होना चाहिए क्योंकि इससे डिक्टेटरशिप सिर्फ बढ़ेगी। अभी गवर्नमेंट को दिख रहा है वो कई स्टेट में हार रही है, तो वो उसको रुकाने के लिए ये नया प्रोपेगेंडा लेके आई है। बाकी इससे कुछ होने नहीं वाला है। खाली इससे इतना फ़ायदा होएगा जो इलेक्शन के ने जो इकोनॉमी खर्चा होती है अलग अलग इलेक्शन के ने वो एक ही टाइम में होएगा, तो उससे वो इकोनॉमी बचेगी, टैक्स का पैसा बचेगा। वन नेशन वन इलेक्शनचा जो निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे त्याचं सर्वांतर्फे स्वागतच आहे देशामध्ये। आणि सगळीकडे तेच राबवायचं म्हणलं तर जनतेचं तसं म्हणा येईल तर जनता ठरवू शकते की कोणाला कितपत मतदान करायचं। आणि वन इलेक्शनचं तोटं काय आहेत की तुम्ही एकदा सत्तेत आला तर परत इलेक्शन होणार नाही, मग हुकुमशाहीला आदल्यागत होणार आहे ती थोडक्यात। यायला पाहिजे, कारण याचा अर्थ की इलेक्शनवर जो पण पैसा खर्च होतो दरवर्षी वो खूप होतो, तर तो कॉस्ट कटिंगच्या हिशोबाने तो चांगला आहे असं मला वाटतं। तसं पॉसिबिलिटी खूप कमी आहे, कारण आपलं कसं आहे आपल्याकडे हेरिडिटरी खूप वेगळं आहे, प्रत्येक स्टेटची वेगवेगळी आहे ना पद्धत, त्यामुळे शक्यता खूप कमी दिसतंय, पण व्हायला पाहिजे। आपण वारंवार विधानसभा लोकसभा प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अलग त्याच्यासाठी निवडणूक आयोगाचा खूप मोठा खर्च होतो, त्याच्यासाठी खूप मोठी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा सुद्धा लागते। त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे होणं योग्य आहे आणि माझ्या तरी मते झालं पाहिजे असं माझं मत आहे। तुम्हाला काय वाटतं? मला पण वाटते की एखादा शासनाचा खर्च वाचेल, शासनाचा खर्च वाचला तर म्हणजे जे आपला जो खर्च होतो तो जर राहिला तर दुसऱ्या कामाला येईल ना। आता म्हणजे गरीब जनतेचं मरण आहे ना ह्याच्यात। तुमचं इलेक्शन तुम्हाला देऊ शकतो पण तुमचा फायदा आहे, आमचा काय फायदा? आमचा काही फायदा नाही ह्याच्यात। हां, जनता गरीब जनता मिली ना उपाशी, एवढं ऊन कर देवर काही उपयोग नाही आहे। तुम्हाला निवडून सुद्धा देणे चुकीचं आहे। मग ये एक्चुअली में इन लोगों का कैसे फॉरेन कंट्री में जो है अमेरिका यूएस लंदन जो पार्टी चल रही है वो करना चाह रहे हैं लोग। ऐसा कर रहे हैं कि दो है रहे, जैसे अभी कांग्रेस और बीजेपी, और जितनी स्टेट की है जो मन से है राष्ट्रवादी है जो, वो सबको उनको ख़त्म करना है। हर स्टेट की पार्टी को उनको ख़त्म करना है। इनको खाली हिंदुस्तान में फॉरेन कंट्री का फार्मूला ला के यहाँ रखना है, वो हिसाब से लोग करना है। दर 4-6 महिन्याला कुठलं तरी निवडणूक लागती, मग प्रशासन त्याच्यामध्ये व्यस्त राहतं। प्रशासन व्यस्त राहिलं की जनसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत ते 4 महिन्याचे 6 महिने 6 महिन्याचे 8 महिने असा वेळ लागत जातो। त्यामुळे एकदा एक इलेक्शन झालं की विकास कामांना वेळ मिळतो जास्त। गरज आम्हाला मतदारांना तरी वाटत नाही गरज आहे असं, कारण आम्हाला मत मांडायचं आहे। ह्या मतदान आम्ही वोटिंगमधनं आम्ही आमचं मत मांडू शकतोय। जनता जी आहे ती वोटिंगमधनं आम्ही बाबा कुणाला मतदान द्यायचं हे आम्ही आता ठरवू शकतो। एकदम जर दिलं 5 वर्ष तुम्ही सगळी एक होणार याची काही गरज नाही आहे, कारण की आपला भारत देश खूप मोठा आहे, लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि वन नेशन वन इलेक्शन कसं घेणार आहे ते इतकं मोठं त्यांच्याकडे स्ट्रक्चर आहे का, हे महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे। खूप गरजेचं आहे वन नेशन वन इलेक्शन, त्याच्यामुळे आपला जो पैसा आहे तो तर वाचतोच, पण जे सरकारी कर्मचारी इलेक्शनला जे जुटलेले आहेत यांना काय होतं 4-5 वेळा वर्षातून इलेक्शन येतं, त्यांचा सगळा टाईम इलेक्शनमध्येच जातो। शिक्षकांना शिक्षणावर लक्ष द्यायला मुलांकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही, इलेक्शनवर जातो। आमच्यासारखे आम्ही आता बँकर्स आहोत, तर आमच्या ट्रान्सफरच्या वेळेस इलेक्शन जर आलं तर आमचा ट्रान्सफर होत नाही 5-5 6-6 महिने, त्यामुळे खूप गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं की यात कोणाला फायदा होऊ शकतो? नाही, फायदा कोणाला होईल म्हणण्यापेक्षा या वन नेशन आणि वन इलेक्शन असं जर झालं तर जनतेचा राष्ट्राचा राज्याचा फायदा होईल। मेरे हिसाब से तो नहीं है, कोई ज़रूरत नहीं है। जो इतने साल से चले आ रहा है वही चलते रहना चाहिए। इससे चेंज करके फ़ायदा क्या होएगा? किसको फ़ायदा होएगा? सिर्फ रनिंग गवर्नमेंट को फ़ायदा है। और मेरा वही बोलना है, फिर से डिक्टेटरशिप बढ़ेगी, डेमोक्रेसी खत्म हो जाएगी। राजकीय लोकांनाच फायदे आहेत, सर्वसामान्य जनतेला काय फायदे आहेत? राजकारणी लोकांचाच फायदा आहे। आम्ही आता म्हणू शकत नाही कोण निवडून येईल किंवा कोण हे होईल। हार जीत ही पैलवान सगळ्या शेवटी ठरलेला आहे बाजू। आमचा फायदा सत्ताधाऱ्यापेक्षा आम जनतेला होऊ शकतो। आम जनतेला असं होऊ शकतो का पैशाचे आर्थिक बजेट वाढू शकते, पैसे कमी खर्च होऊ शकते, त्याच्यामुळे सगळं याचा फायदा आम जनतेला होऊ शकतो। मगर ये पब्लिक का फायदा नहीं है, ये जिसकी जेब भरना भरेंगे। तो आज नेता हर आदमी कोई भी हो आज अपनी जेब भरे।
सगळ्यांनाच होईल, पब्लिकला होईल, कारण आता भारत जसा एकदम क्रुशल स्टेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या वर्षभर कुठलं इलेक्शन चालू असतं तर इलेक्शन लागलं की आचारसंहिता लागते आणि जे काही काम आहे ते तिथं ठप्प होऊन जातात आणि परत त्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते. तर ओव्हरऑल कॉस्ट कटिंग म्हणा आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आपल्याला हे यूजफुलच रहेगा, बेनिफिटेड रहेगा. बाकी कंट्रीज में चुनाव इसी तरीके से आप ग्लोबली देखेंगे तो वन नेशन वन इलेक्शन ही है. यूके देखो आप, यूएसए देखो तो हर 5 साल में 2 बार ही होता है चुनाव वहाँ पे. अगर कोई हो गया तो ब्यूरोक्रेट्स इतना कैपेबल है कि स्टेट को चला सकता है अगर कोई एब्सेंट रहा तो मेरे हिसाब से ये क्वालिटी एडमिनिस्ट्रेशन आएगा इससे. नहीं, वन नेशन वन इलेक्शन तो सिर्फ जो सत्ताधारक है उसी को फायदा होगा, बिल्कुल नहीं होना चाहिए. इंडिया जैसी सरकार में बहुत डाइवर्सिफिकेशन है, यहाँ पे अलग अलग राज्य है, सबकी चुनाव अलग अलग होती है. आप अगर सेंटर और स्टेट की चुनाव एक साथ करेंगे, किसी स्टेट की सरकार अगर 2 साल में चली या 3 साल चली तो काफ़ी दिक्कत होगा आपको, बहुत ही इशू आएगी आपको बाद में. मुझे तो डेवलपमेंट दिखता है इसमें. एक तो काम नहीं रोकेंगे और ब्यूरोक्रेट्स पावरफुल होंगे. अभी पॉलिटिशियन पावरफुल है, वन नेशन वन इलेक्शन होने से ब्यूरोक्रेट्स पावरफुल हो जाएंगे. जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही जी प्रथा आहे वन नेशन वन इलेक्शन ही आपल्या भारतात 1967 सालापर्यंत होती. त्यावेळी पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. त्यानंतर ही अंमलात आली नव्हती. पुन्हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. याला मान्यता मिळते की नाही प्रश्नचिन्ह. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा कॉमेंट्समध्ये आणि फॉलो करा श्रेष्ठ महाराष्ट्र. कॅमेरामॅन विजय शॉ सोबत अमोल तेली.